स्वानंदी, कुठे गेली होतीस तू? मी तुझ्या रूम मध्ये जाऊन तुला बघून आले. खाली गेले होते मी. मॅडम, मणी सर ड्रायव्हरचा युनिफॉर्म घालून कोणाला तरी रिसीव्ह करायला गेलेत. काय? मणी ड्रायव्हरचा ड्रेस घालून कुणाला रिसीव्ह करायला गेला का? ड्रायव्हर नाहीयेत घरात? मीही तेच म्हणाले. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. पण ते म्हणाले, स्वानंदी तुला माहिती आहे ना, सुजित सरांनी आपल्याला तू हॉस्पिटलमध्ये असताना किती मदत केली होती. ते कोणीतरी महत्वाचे गेस्ट येणार आहेत म्हणे, त्यांना रिसीव्ह करायला जायचंय आणि सुजित सरांनी त्यांना रिक्वेस्ट केली आणि ते गेलेत. नक्की त्या सुजितने कॉन्ट्रॅक्ट वरून मणीला ब्लॅकमेल केलं असणार. हा सुजित असंच ब्लॅकमेल करत राहिला तर मणीचं जगणं तर अशक्य होईल. तू नको काळजी करू, मणी येईल. तू शांत राहा. या घरात काय चाललंय ना काहीच कळत नाहीये. मणी सर कोणाला तरी रिसीव्ह करायला गेलेत आणि शालिनी मॅडम त्या स्वतः चक्क घरात काम करत होत्या. इतक्या महिन्यात मी त्यांना कधीच घरात काम करताना पाहिलं नाही. शालिनी घरात काम करत होती? हो. विचारलं तर म्हणे कुणीतरी महत्वाचे गेस्ट येणार आहेत. काय माहिती कोण येणार आहे घरात. जाऊ दे, तू इतका विचार करू नको. तिचं घर आहे, तिला जे करायचंय ते करू दे ना. तू फक्त स्वतःची आणि बाळाची काळजी घे. खा पी आणि मस्त राहा, आराम कर. हं? वॉर्डनने स्वानंदी पण झोपल्यात. बरं झालं मी लॉक केलं, नाहीतर मध्ये मध्ये येऊन विचका करायची सवयची. चला, आता स्वानंदी पण लॉक आणि संचिता पण लॉक. आता कांदे पोह्याचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडेल. या गया, हे बा, हे शालिनीचं घर आहे. या कसं वाटतंय? खूपच छान आहे का? मस्त आहे. अय्या आई, ह्याचं घर बघ ना, कसलं भारी आहे. हो ग, खरंच मजा आहे ना तुझी. थांब थांब, हे बघ आली शालिनी. शालिनी बघ, पाहुण्यांना घेऊन आली मी. या या, बसा ना बसा. प्रवास नीट झाला ना? एकदम छान. अगं, मी माझा 10 लाखांचा हार तिजोरीत ठेवायला गेले होते म्हणून वेळ लागला. सदा सदा पाणी घेऊन ये. हो बाई, पाणी घेऊयात आणि नंतर ज्यूस घेऊन ये. जा. थँक्यू. अगं काय ग, तू एकटीच कशी काय? आपले उत्सव मूर्ती सुजित कुठे? तो येतोय, तयार होतोय. अरे वा, फारच छान. आम्ही येणार म्हणून तयार होतायत वाटतं. फारच हौशी दिसतात आपले चिरंजीव. हो हो, हौशी आहे तर खूपच हौशी आहे. सुजित, ए सुजित, खाली आहे भाऊ, पाहुणे आलेत. मणी, काम झालं ना आता? आता तू गेलास तरी चालेल. अय्या, हा तर ड्रायव्हर आहे ना? मग बाहेर न जाता वर का चाललाय? अगं चिंकी, जरा गप्प बस ना. ए मणी, आपण आपली जागा ओळखावी. हं, वर कुठे चाललायस? गॅरेज मध्ये जाऊन झोप जा. चल. मणी, मॉम काय म्हणाली?
मॉम म्हणाली बाहेर जा तर बाहेर जा. आपलं ठरलंय ना सगळं ऐकायचं. जा. सुजित, मी काय म्हणाले की मुलीला पाहिल्यावर माझ्या मागे लागशील. मुहूर्त लवकरचा काढ, मुहूर्त लवकरचा काढ. नकाराचं रूपांतर होकारात झालं ना. काय बस बस, अरे बस बसा तुम्ही दोघे जण. मॉम बसा बस. हा आमचा सुजित, सरपोतदार घराण्याचा एकुलता एक वारस, सुजित सरपोतदार. आणि ही आमची चिंकी. लाडाने आम्ही हिला चिंकी म्हणतो बरं का. तसं खरं नाव वसंत तिलका. काय? अहो जावाई बापू. अहो शालिनी ताई, यांना जावाई बापू म्हटलं तर चालेल ना? अहो हो म्हणा ना. तर जावाई बापू कसं आहे ना, आमचे हे आहेत ना ते मराठी भाषेचे अभ्यासक आहेत. जेव्हा चिंकी झाली तेव्हा त्यांनीच हिचं नाव वसंत तिलका ठेवलं. पण काय आहे ना, जेव्हा चिंकी शाळेत जायला लागली तेव्हा सगळेच जण तिला वसंत वसंत म्हणून चिडवू लागले. म्हणून आम्ही हिचं नाव चिंकी केलं. हवं तर तुम्ही चिंकीच म्हणा. हा मग तिलकाचं काय झालं? अहो म्हणूनच तर चिंकी नाव ठेवलंय ना. तुम्ही पण चिंकीच म्हणा. हो चिंकी, गोड आहे नाव. तुम्हाला सांगू, हा लहान होता तेव्हा ह्याला पण मी चिकू म्हणायचे. अय्या. चिकू? चिकू आणि चिंकी उत्तम जोडी आहे. सुजित ना घरचे सगळे बिझनेस सांभाळतो. आमच्याना वेळ कुठे असतो. पक्षश्रेष्ठींचे खास आहेत म्हणून दिल्लीलाच असतात अख्खा वेळ. सुजित पुढच्या वर्षी निवडणुकीला उभा राहणार आहे खासदार म्हणून. अरे वा. मॉम ना जरा जास्तच बोलते माझ्याविषयी. पण काय हो शालिनी ताई, आम्ही तर असं ऐकलं होतं की सुजित रामांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. आणि ती सून सुद्धा तुमच्याच घरात आली होती. मग असं अचानक काय झालं की तुम्ही त्याचं दुसरं लग्न लावून देताय? ते काय माहितीये का, अहो त्या मुलीने फूस लावली आणि बिचारा आमचा सुजित फसला गेला. पण तुम्ही काळजी नका करू, तिला डिवोर्स देणार आहे लगेच. डिवोर्स? अहो पण असं अचानक तरी काय झालंय की तुम्ही त्या मुलीला डिवोर्स देतायत? नाही, राग वगैरे मानू नका. हे बघा, आता आम्हाला आमची मुलगी द्यायची असं म्हटल्यावर आम्हाला ही माहिती असायलाच हवी की नको? नाही नाही, बरोबर आहे तुमचं, विचारलंच पाहिजे. अहो काय सांगू तुम्हाला,
ती मुलगी एकदम भांडकुदळ, कोणाचं ऐकत नाही, घरात सगळ्यांना नाचवते आपल्या तालावर. बाप रे, सगळं अशक्य करून टाकलंय. गरीब भागाची मुलगी म्हणून मी स्वीकार केला तिचा, पण ती आमच्याच डोक्यावर बसून मिऱ्या वाटायला लागली. हे बघ, मी तुला आधीच सांगते, मला सून एकदम आज्ञाधारक, माझं सगळं ऐकेल अशी हवी आहे. तुला मान्य असेल तर आपण बोलणी पुढे करू, नाहीतर चहा पोहे खा आणि तुम्ही निघा. अरे, सुजित साहेबांच्या रूमला कडी आहे, म्हणजे आतमध्ये कोणी नाहीये वाटतं. बरं झालं, सुजित साहेब आणि संचिता मॅडम येण्याच्या आत रूम क्लीन करून घेतो. संचिता मॅडम इथे झोपल्या, बाहेरून कारला कडी कोणी लावली असेल. नको बाबा, ह्या जागा झाला ना सगळं बिल माझ्या नावावर फाटेल. मी जातो बाबा इथून. ऐक, सुजित, 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 डोकं दुखतंय माझं. सुजित, अरे यार, डोकं का दुखतंय माझं? बापरे. डोकं दुखतंय, खूप डोकं दुखतंय. देवा, भूक पण लागली मला. गेलाय सुजित. बापरे, मी इतका वेळ झोपले होते. मला झोप कशी लागली पण? मी खाली होते. बापरे बापरे, डोकं दुखतंय, डोकं दुखतंय. सुजित यार, ऐक, मला अस्वस्थ का वाटते. पाणी पाणी घेऊन येते. कुणी आहे का बाहेर? दार उघडा प्लीज. डोकं दुखतंय. वाजवतंय. दाराची कडी कोणी लावली? कोण आहे बाहेर? दार उघडा. संचिता मॅडम, हे काय वागणं झालं? दाराची कडी का लावली होती तुम्ही? गप ग, मी कशाला दाराची कडी लावू? मला कसला तरी आवाज आला म्हणून मी बाहेर आले, तर इथे तू दार वाजवत होतीस. गाढ झोपले होते मी, आणि मी जर कडी लावली असती तर मी कशाला ओपन केली असती? काहीतरी चुका जपलं. मी नव्हती लावली कडी.
तुम्ही नव्हती लावली तर मग कुणी लावली होती दाराची कडी? मला नाही माहित. मी सुद्धा आता झोपले होते आणि खूप तास गाढ झोपले होते मी. इथे तू पण म्हणतेस दाराची कडी लावली होती कुणीतरी. हे विचित्र का घडतंय सकाळपासून सगळं? काहीतरी गडबड आहे. हा, काहीतरी गडबड आहे. गडबड? हा, काहीतरी गडबड आहे. मला चालेल. असे मला मोठ्यांचा आदर करायची सवय आहे. घरी आईबाबांचं करते, इथं तुमचं करेन. घरी आईबाबांचं ऐकते, इथं तुमचं ऐकेन. काय गाई? हो. सासूबाई तुम्हाला, सॉरी, तुम्हाला सासूबाई बोललं तर चालेल ना? हो हो, चालेल ना. मला अगदी अशी सून हवी होती, सालस आणि आज्ञाधारक. मग आपण पुढची बोलणी करूया आता. चला. मामा, पण त्याआधी आपण चिकू आणि चिंकीला एकत्र पाठवूया. म्हणजे त्यांना काही बोलायचं असेल आपापसं तर. हो हो, द्यायलाच हवा. हा, जा ग चिंकी जा. सुजित, घर दाखव तिला. हा, ओके. येस. संचिता, संचिता ही कशी उठली? आणि स्वानंदी पण बरोबर आहे. या दोघी काहीतरी तमाशा करणार. वाट लागली आता. कोण आहेत या बायका? मम्मा, कोण आहेत या? काय गे, कोण आहेस तू? आणि सुजितचा हात का धरला होतास तू? तू कोण आहेस? माझ्या घरात काय करतेस? मम्मी, ही बघ ना कशी बोलते ते. काय हो शालिनी ताई, सुजित रावांना एक वेडी बहीण आहे हे सुद्धा तुम्ही सांगितलं नाही आम्हाला. वेडी? मी वेडी आहे? हो हॅलो, मी वेडी नाही आहे. हा, तुम्ही वेड्या. ही कोण आहे? माझी मुलगी. ही तुमची मुलगी वेडी? या कोण आहेत? माझी मैत्रीण. ती पण वेडी? या कोण आहेत? शालिनी ताई. ही बाई महावेडी आहे. हे संचिता, मग गप्पा बसा तुम्ही. मला वेड्या म्हणताय? वेडी आहे मी? संचिता, वेडी म्हणतायत मला. आणि मी बहीण सुद्धा नाहीये. हा,
मी बायको आहे याची. सौ संचिता सुजित सरपोतदार. खासदार सरपोतदारांची सून, ह्या महावेड्या बाईची सून आहे मी, सून. म्हणजे अहो ही सुजितची वेडी बायको घरातच असते का? अहो आम्हाला तर असं वाटलं होतं की तुम्ही हिला माहेरी हाकलून दिली असेल किंवा या सुजित रावांनी तिला दुसरीकडे कुठेतरी हाकलली असेल. अहो म्हणूनच आम्ही तुमचा मुलगा बघायला आलो आणि ही तर घरातच आहे. हो हॅलो, घरात आहे म्हणजे? ओ मामा, तुम्ही काय सांगितलं यांना? हे माझं घर आहे, मी इथेच राहणार ना की आणखी दुसरीकडे कुठे जाणार? घरात आहे म्हणे, घरात आहे. आणि मी इथे जिवंत असताना तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न लावून देताय म्हणजे तुम्ही किती महामूर्ख आहात. मला वेडी म्हणतायत. संचिता तू गप्पा बस. आणि तुला काय लग्न करायचंय? दुसरं लग्न? हिच्याशी लग्न करायचंय तुला? गुडघ्याला पाशिंग बांधून तयार आहे. लग्न करायचे म्हणजे लग्न करायचंय. मला झोप काय वर लागली तर तुम्ही लगेच इथे. मी सकाळी नाश्ता केला, चहा प्यायले आणि त्यानंतर जी मला झोप लागली ती मला आत्ता जाग आली. म्हणजे इतके तास मी गाढ झोपेत होते. त्याचा अर्थ त्या चहामध्ये तुम्ही काहीतरी मिसळलं होतं. इतक्या खालच्या थराला गेलात तुम्ही? क्या बात है मम्मा, माझीच आयडिया माझ्यावरच उलटवली तुम्ही. व्हेरी स्मार्ट. आणि काय हो, याची बायको मी इथे जिवंत असताना, आमचा डिवोर्स झालेला नसताना तुम्ही तुमची मुलगी याच्या गळ्यात बांधत होता. त्यात काय, दिवस तर आत्ता पण होईल. काहीही झालं तरी सुजित सरांचं या मुलीशी लग्न व्हायला नको.